हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण रावण आणि रामचंद्र भाग 3 ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. 3 सिंह, 4 वाघ, 2 बैल आणि सुळ्यांसकट मस्तवाल हत्तीचे डोके जे लोखंडाच्या त्रिशूळात अडकलेले होते, ते सगळे त्यांच्या वेगवेगळ्या हातात पकडून तो राक्षस मोठ्याने प्रचंड आवाज करीत ओरडत रागात त्या तिघांच्या दिशेने आला. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच त्याने सीतेला हाताने उचलत आपल्या कुशीत घेऊन तो दूर जाऊन थांबला. तो मोठ्या आवाजात मनुष्यवाणीत बोलू लागला. तुम्ही दोघे जटाधारी वल्कले नेसून या स्त्रीसोबत माझ्या अरण्यात आला आहे. स्वतःला काही क्षणांचे पाहुणे समजा, नाही तर मरायला तयार राहा. या माझ्या दंडकारण्यात तुम्ही फक्त जटाच नाही तर धनुष्यबाण आणि कमरेला तलवार ही बांधून आलाय. मग सांगा, तुमच्यासारख्या तपस्वी ऋषींनी एका स्त्रीसोबत राहणे असे योग्य आहे का? तुम्ही अधर्मी, पापी आणि ऋषींचा वेश धरणारे कोण आहात? मी विराट नावाचा राक्षस आहे आणि या अरण्याचा मालक. तुम्ही दोघे महापापी आहात. मी तुमच्याशी युद्ध करून तुमचे रक्त, उष्ण रक्त पिणार. आणि त्यांचे असे उद्दिष्टपूर्ण, कानाला कानठळ्या बसवणाऱ्या आवाजांमुळे सीतेचे शरीर भीतीने थरथरू लागले. सीतेची तशी अवस्था बघून राम उदास होऊन लक्ष्मणाला म्हणाला, बघ लक्ष्मण, राजा जनकची लाडकी जानकी, शुद्ध आचरण करणारी माझी प्रिय पत्नी सीता विराट राक्षसाने पकडली आहे. तिच्यासारखी मनस्विनी, लाडाकोडात वाढलेली राजकुमारी बघ, आता तिची काय दशा झाली आहे. कैकेयीने मागितलेली इच्छा आज पूर्ण झाली. बघ लक्ष्मण, महाराणी कैकेयी किती दूरदर्शनी होती. माझ्या सीतेला असं राक्षसाने पकडून जेव्हा मी दुःखी कष्टी होईन, माझे प्राण सोडेल, तेव्हा अयोध्येचे संपूर्ण राज्य तिच्या मुलाला मिळून जाईल. बघ किती तिची मनोकामना आज पूर्ण झाली. एक लक्ष्मण, सीतेला असे पाहून जेवढे दुःख मला आता होते आहे, तेवढे दुःख मला आपल्या वडिलांच्या जाण्यानेही नाही झाले किंवा माझ्या हातून माझं राज्य सुटल्यावर ही नाही झाले. रामाला इतके शोकाकुल झालेले पाहून लक्ष्मणाच्या डोळ्यात अश्रू आले. रागाने सापासारखा फुटकार टाकत लक्ष्मण म्हणाला, हे रामचंद्र, माझ्यासारख्या सेवक असताना आणि तुम्ही स्वतः इंद्रासारखे सर्व प्राण्यांचे स्वामी असताना एखाद्या अनाथासारखे एवढे संतप्त का होत आहेत? हे रामा, मी आता प्रचंड रागात आहे. मी आत्ताच या राक्षसाला बाण मारून त्याचे रक्त या जमिनीवर सांडतो. राजाची इच्छा धरणाऱ्या भरतवर मला जेवढा राग आला होता, तो सगळा राग सव्याच या विराट राक्षसांवर असा काढतो की जसा इंद्र आपल्या वज्रप्रहार एखाद्या पर्वतावर आपटतो. श्रीरामा, माझ्या बाहुबळाच्या शक्तीने चालवलेला हा महाबाण याच्या हृदयाचे तुकडे तुकडे करून त्याला मारून टाकेल आणि तो गोल गोल फिरत जमिनीवर आपटेल. श्रीरामाला एवढे बोलून लक्ष्मण त्या राक्षसाकडे तिरस्काराने भरलेल्या नजरेने बघत विचारू लागला, कोण आहेस तू जो इतका स्वेराचारी होऊन या वनात फिरतोयस? तो राक्षस इकडे तिकडे बघत त्याला म्हणाला, ते सोड, मी जे तुला विचारतोय त्याचे उत्तर दे. कोण आहात तुम्ही दोघे आणि एवढ्या निर्विंड अरण्यात कुठे निघालात? त्या राक्षसाचे बोल ऐकून रामाने त्याला आपण इक्ष्वाकू वंशाचे असल्याचे सांगितले आणि तो पुढे बोलला की आम्ही क्षत्रिय कुळातले आहोत आणि या वनात फिरायला आलो आहोत. तुझा परिचय काय? या वनात मजेने फिरणारा तू कोण आहेस? रामाचे बोल ऐकून विराट राक्षसाने सत्यपराक्रमी श्रीरामाला सांगितले, हे राघवा, मी माझी गोष्ट सांगतो ऐक. मी जयचा पुत्र आहे आणि शतरुद्रा माझी माता. या पृथ्वी तलावरचे सगळे राक्षस मला विराट नावाने ओळखतात. मी माझ्या घोर तपश्चर्येने ब्रह्माला प्रसन्न करून एक वर घेतला आहे की कोणत्याही शस्त्राने मी मरू शकणार नाही. म्हणून तुम्ही या स्त्रीला इथेच माझ्याजवळ सोडून जिथून आला तिकडे निघून जा. मला तुम्हा दोघांनाही मारायची अजिबात इच्छा नाही. त्यांचे ते तुच्छतापूर्वक बोलणे ऐकून रामाचे डोळे लाल भडक होऊन आग ओकू लागले. अधर्मी, दुराचारी राक्षसा, तुझा धिक्कार करतो. तू नक्कीच तुझ्या मृत्यूला आमंत्रण दिले आहेस. उभा राहा आणि युद्ध कर. इथून जिवंत वाचून जाऊ शकणार नाहीस. एवढे बोलून रामाने त्याच्यावर लागोपाठ 7 बाण चालवले, जे वारा आणि गरुड गतीने त्यांच्या शरीराला भेदून जमिनीवर जाऊन पडले. त्या बाणांनी विद्ध झालेला विराट सीतेला खाली सोडून हातातला त्रिशूळ घेऊन त्या दोघांवर चालून आला.
तत्पूर्वी मगाचे हत्तीचे मस्तक जे त्रिशूळात अडकलेले होते ते त्यांनी दूर भिरकावून दिले. त्याला आपल्या अंगावर येताना पाहून त्या दोन्ही भावांनी विजेच्या चपळाईने बाणांचा मारा केला. तो महाभयंकर राक्षस हसत आपलं शरीर झटकत उभा राहिला. तसे सगळे बाण एक एक करत त्यांच्या शरीरातून जमिनीवर पडू लागले. जरी ब्रह्माच्या वरदानामुळे तो मेला नाही तरी त्या चमत्कारी बाणांनी त्याला चांगले जेरबंद केले होते. तशाही परिस्थितीत तो हातातला शूळ घेऊन त्याच्यावर धावला. महापराक्रमी श्रीरामाने वज्रसमान त्या शूळाचे आपल्या बाणाने तुकडे तुकडे केले. तो सावरत होताच की राम लक्ष्मण हातातल्या तलवारी घेऊन त्याच्यावर तुटून पडले आणि दिसेल तिथे सपासप वार करू लागले. त्या तलवारीच्या माराने तो राक्षस वेदनेने कळवळू लागला. त्याने त्या दोघांना हाताने पकडून आपल्या खांद्यावर बसवले आणि त्यांना घेऊन तो तिथून दूर जाऊ लागला. त्यांना जमिनीवर आपटून मारायचा त्याचा इरादा होता. रामाने स्मित हास्य करत लक्ष्मणाकडे पाहिले. हे लक्ष्मणा, हे तर चांगलेच आहे. जाऊ दे त्याला. आपल्याला जिथे घेऊन जायचे आहे तिथे, कारण याच मार्गाने आपल्याला पुढे जायचे आहे. मोठे मोठे आवाज करीत तो प्रचंड राक्षस मोठे मोठ्या वृक्षातून वाट काढत त्यांना पशुपक्ष्यांनी युक्त असा जंगलात घेऊन गेला. इकडे सीता युद्धभूमीवर येऊन बघते तर राम लक्ष्मण दोघेही तिथे नव्हते. आपले हात जमिनीवर आपटत ती जोरजोरात रडू लागले. मी आता काय करू? एक भयानक राक्षस महाराज दशरथ च्या सत्यभाषा वचने सदाचारी पुत्राला लक्ष्मणासोबत घेऊन गेला. सीताने भयकुल होऊन आलाप करायला सुरू केले. आता मला या जंगलातले जंतू वाघ सिंह खाऊन टाकतील, म्हणून हे राक्षसोत्तम, मी तुला नमस्कार करते. तू या दोन्ही राजकुमारांना सोडून दे आणि त्या बदल्यात मला घेऊन जा. सीतेचे असे बोल ऐकून ते दोन्ही वीर बंधू त्या राक्षसावर वार करायला तयार झाले. डाव्या खांद्यावर लक्ष्मणाने आणि उजव्या खांद्यावर रामाने बलपूर्वक तलवारीचा वार केला. त्या प्रचंड आवेगाने केलेल्या वारामुळे त्या राक्षसांचे दोन्ही हात खांद्यातून तुटून पडले. मेघगर्जना करत तो काळा राक्षस जमिनीवर असा पडला जसा की वज्र आघाताने एखादा पर्वत कठड्याला कोसळतो. त्यावेळी ते दोन्ही भाऊ त्याला लाथाबुक्क्यांनी प्रहार करत त्याला जमिनीवर आपटत होते. एवढे करूनही तो राक्षस अजूनही मेला नव्हता. लक्ष्मण हा राक्षस त्याला मिळालेल्या वरामुळे असा शस्त्राने मरणार नाही. आपण त्याला जमिनीत गाडून टाकू, राम म्हणाला. श्रीरामाचे ते बोल ऐकून तो राक्षस रामाला विनयपूर्वक बोलू लागला. हे पुरुषश्रेष्ठ पुरुषसिंह, मी तुमच्या इंद्रासारख्या अतुल्य पराक्रमामुळे अर्धमेला झालो आहे. माझ्या अज्ञानामुळे मी तुम्हा दोघांना ओळखू शकलो नाही. हे परमेश्वर, आता यावेळी मी जे जाणले आहे की आपण स्वतः श्रीराम आहात आणि आपल्यामुळे देवी कौशल्या सुपुत्रवती झाल्या होत्या. सौभाग्यवती सीता आणि महायशस्वी लक्ष्मण दोघांनीही मी आता चांगलेच ओळखले आहे. हे श्रीराम, मला एका शापामुळे हे घाणेरडे राक्षस शरीर मिळाले होते. मी आधी एक तुमरू नावाचा गंधर्व होतो. मला कुबेराने शाप दिला होता. शाप मिळाल्यावर मी त्यांना प्रसन्न केले. मग त्यांनी मला उशाप दिला की जेव्हा दशरथ नंदन श्रीराम तुला युद्धात मारतील तेव्हा तू परत आपले शरीर पूर्ववत मिळून स्वर्गात जाशील. मी आता तुमच्या कृपेने त्या शापातून मुक्त झालो. हे परमप्रतापी, आपले मंगल होवो. मी आता परत माझ्या लोकी जाईन. याच वनात प्रतापी तसेच धर्मात्मा सरभंग ऋषींचा आश्रम आहे. हे पिता, सूर्यसमान तेजस्वी अशा त्या ऋषींचा आश्रम इथून 20 किलोमीटर आहे. ज्या अंतरावर आहे, तुम्ही त्यांना जाऊन त्वरित भेटावे. ते तुमचे कल्याण करतील. हे राम, आपण मला खड्ड्यात पुरून इथून तिथून निघून जावा. मेलेल्या राक्षसांना असंच खड्ड्यात पुरायची प्राचीन प्रथाच आहे. त्या राक्षसांचा देह सोडून तो गंधर्व स्वर्गलोकात निघून गेला. त्या महाकाय राक्षस वधानंतर अरण्य प्रसन्न होऊन गेले आणि पहिल्यासारखे सुशोभित झाले, जसे आकाशात सूर्य, चंद्र, तारे सुशोभित होतात. तर फ्रेंड, अशा प्रकारे रावणारी रामचंद्र भाग 3 क्रमांक समाप्त होत आहे.